हॅलो गाईज, फायनली आपलं आता दत्त मंदिराचं दर्शन करून झालं. दत्त मंदिर झाल्यानंतर ना आपण प्रतिबालाजीला गेलो, प्रसाद खाल्ला आणि मग सासवडमध्ये आल्यावर प्रमोद म्हणला आपण थोडं जेवण करू. आता आम्ही हॉटेलमध्ये थांबलोय जेवण करायला. जेवण करत असताना आपल्याला सौरभ पण जॉईन झाला. मग सौरभला ॲक्च्युली न्यायचं होतं पुढे, पण तो आला नव्हता, झोपला होता. तर आम्ही येतोपर्यंत त्याची झोप वगैरे झाली आणि मग आता बसलेत. तर आम्ही काहीतरी मागवलं हे असं बघा, पनीर टिक्का मागवला. पण प्रमोदने काय खाल्ला नाही. दिसतोय का तू प्रमोद? प्रमोदने काय खाल्ला नाही तर त्याला आवडला नाही. आता माझ्या बोकांडे आलंय सगळं. हे बघा किती, एवढं माझं खाऊन, माझा पनीर टिक्का खाऊन माझ्या हॉटेलला एवढं आलंय. मग आता परत कमी खाल्लं तर काय करायचं, आणि खाल्लं तर वेट वाढतंय, असं गत झाली. आता जाऊ दे, आता एकदाच खायचं असतं. सौरभकडे देतो आता, सौरभ सांगेल कसं वाटलं त्याला येऊन वगैरे. दर सौरभ. पनीर टिक्का घेतलाय. टेस्ट चांगली आहे सगळ्यांसाठी, पण आमच्यासाठी नाही चांगली, फक्त बाकीच्या सगळ्यांसाठी चांगली. आम्हाला जास्त आवडत नाही पनीर, म्हणून आम्ही असं खातोय जबरदस्तीने. ह्याने मी तरी खातोय, ह्याने तर काहीच नाही घेतलेलं. अख्खं रिटर्न त्याला महेशला देऊन टाकलेलं आहे, मला देऊन टाकलेलं आहे. त्याचं सगळं आम्ही संपवतो. चालतंय मग, चांगलं आहे जेवण. चूल मटण दिलंय. महेशची तब्येत खराब आहे सध्या. पनीर नाही तर खाशील तर होशील असं आहे. अरे पनीरची नाही बरोबर आहे. 96 किलो वजन झालं बाबा. 96? काय नाही, वा. कमी करशील. अरे मग होऊ दे ना, 100 होऊ दे पूर्ण. मजा येईल. मग कमी कर. मग तुला एक 100 to मोटिवेशन मिळेल. 100 पासून कमी केलेले. ते लोक म्हणतात 100 किलो वजन झालं की तिथनं पुढे कमी करायला चालू कर. लय वजन वाढलंय, पण ठीक आहे, कमी खातोय मी. पण आता काही असं होतं, मग आपल्या ताट्यात बळजुबरीने देतात आणि मग खावं लागतं आग्रह करून. तेच ना, मग विचार करून करून माझे केस जातात, म्हणून विचार करायचं सोडून दिलंय. आणि विचार करायचं सोडून दिलंय म्हणून खाणं जास्त होतंय, ते वजन वाढतंय. आता काय काय कळत नाही राव काय करायचं ते. तेच ना, विचार केला की परत केस जातात, मग कळत नाही ना की काय करायचं ते. बघूयात आता, अशाच पद्धतीने चालू राहणार आहे. मित्रांनो, फायनली आमची थाळी आलेली आहे. इकडे बघू शकता. थाळीमध्ये ऑप्शन आहेत आपल्याकडे. तंदूर रोटी आहे, चपाती आहे आणि भाकरी आहे. तर तुम्ही कोणतं पण मागू शकता. मी भाकरी मागवले, त्याच्यासोबत शेवभाजी आहे. ही दुसरी पण एक चीज टाकून भाजी आहे, सोलकढी आहे, डाळ आहे, पापड, गुलाबजाम आहे, भाकरी, ठेचा पण आहे. सौरभने पण भाकरी मागवली आणि प्रमोदने चपाती मागवली बघा. तर चपाती पण मोठी आहे एकदम साईजने. चपाती ओपन करून दाखव रे. हे बघा, चपातीची क्वालिटी बघा तुम्ही, एकदम घरगुती चपाती आहे. आणि भाकरी पण अशा पद्धतीने आहे, छानशी. सो एकंदरीत खूप मस्त आहे आणि टेस्ट पण चांगली आहे याची. आता याची टेस्ट करतो आम्ही आणि तुम्हाला सांगतो. आणि हॉटेलचं इंटेरियर वगैरे तुम्ही बघितलं ना, तर एकदम क्लास लेवलचं इंटेरियर आहे. आणि एकदम असं काय म्हणतो ना आपण, ओल्ड स्टाईलने त्या पद्धतीने सिटिंग अरेंजमेंट वगैरे आहे. आणि इकडचं नॉनव्हेज पण स्पेशल आहे, ते पण तुम्हाला मी दाखवतो. सध्या तरी आम्ही व्हेज खाणार आहे, बिकॉज आपण प्युअर व्हेज आहे. नॉनव्हेजचं पण मी तुम्हाला एक रिव्ह्यू देतो यांचा, बिकॉज हे दोघं नॉनव्हेज आहेत. हे सांगतील तुम्हाला रिव्ह्यू काय ते. हॅलो फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. बघू शकता माझ्या मागं पूर्ण ऊन झालेलं आहे. जरा सावली बघून घेतो आधी थोडी. आणि आत्ताचा सीन असं झाला की आपण दिवसभरात फिरलोय दुपारपर्यंत प्रमोदसोबत, आणि नंतर सौरभ पण जॉईन झाला. आतमध्ये आपण व्हेज जेवण वगैरे केलं. आणि ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलोय त्याची टेस्ट म्हणजे मस्त वाटली टेस्ट एकदम. सो मग त्यांना म्हणलं एक आपण व्हिडिओ पण बनवूयात थोडासा. तर माझ्या बॅक साईडला जे दिसतंय त्या हॉटेलमध्ये आपण थांबलेलो. चूल मटन, व्हेज प्युअर, व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही आहे. तर बॅक कॅमेरा ऑन करून तुम्हाला हॉटेल दाखवतो. हॉटेलमध्ये काय काय आपल्याला व्हरायटीमध्ये जेवण भेटतंय ते पण तुम्हाला सांगतो. तर तुम्हाला पूर्ण एक आयडिया येईल की कशा पद्धतीने जे आहे ते जेवण या ठिकाणी देत आहेत. एकदम म्हणजे घरगुती पद्धतीची क्वालिटी वाटली. आणि आतमध्ये जे इंटेरियर आहे हॉटेलचं ते पण एकदम असं म्हणजे मनाला शांती देणारं वाटलं. जसं हॉटेलमध्ये आल्याचा फील येत नाही तुम्हाला, असं म्हणजे घरी जेवल्यागत वाटतं. सो सगळं तुम्हाला दाखवतो आतमध्ये गेल्यानंतर ना. लेट्स गो इनसाइड द हॉटेल अँड बघूयात आपण काय होतं आहे ते. चलो, आता बॅक कॅमेरा ऑन करतो आणि आपण हॉटेलची इंटरनल टूर घेऊयात. आता इथनं आपल्या हॉटेलची ही मेन एंट्री आहे. इकडे बघू शकता हॉटेलचा फ्रंट व्ह्यू असा आहे काहीसा. आणि पुढे तुम्हाला बोर्ड दिसतोय, हॉटेल चूल मटन. सो अशा पद्धतीचं आहे. आणि हॉटेलचं इंटेरियर पण तुम्हाला आतमध्ये गेल्यावर समजेलच. पण बॅक साईडने आत्ता फक्त फ्रंट साईडने तुम्ही आत्ता व्ह्यू बघून घ्या हॉटेलचा कशा पद्धतीने आहे. सो आता आपण जाऊयात आतमध्ये
हॉटेलमध्ये एंट्री करूयात आणि बघूयात कसं आहे. सो एंट्रीला डेकोरेशन वगैरे केलेलं आहे थोडं फ्लॉवरचं. इकडे म्हणजे पूर्ण असं पुरातन काळातलं जे आपलं असतं ओल्ड इज गोल्ड म्हणू शकतात त्या पद्धतीने इंटेरियरचं डेकोरेशन केलं आहे. आणि एक असा टच देण्याचा प्रयत्न केला आहे की तुम्हाला असं वाटलं पाहिजे की आपण एक जनरेशन चेंज करून आलेलो आहे आत्ता लेटेस्टमध्ये. हे बघा पुढं अशा पद्धतीने आहे आणि डेकोरेशन पण खूप छान पद्धतीने केलं आहे. फुल मटन नॉनव्हेज पलीकडे बोर्ड लावलेले आहेत. आणि जो वेलकम तुम्ही आत्ता आलं तर इथं वेलकमच्या बोर्डमध्येच तुम्हाला आजचे मेनूज वगैरे दिसतील काय आहे ते. स्पेशल चूल चिकन थाली, व्हेज थाली. त्यातली आत्ता आम्ही जी घेतलेली तीही घेतलेली व्हेज थाली. व्हेज थालीचा व्हिडिओ पण तुम्हाला दाखवेल मी. म्हणजे एकदम आत्ता तर आम्ही जवळजवळ फक्त 50 to 60% थाली संपवली. एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये होतं ते. आणि बघा हॉटेलचं इंटेरियर बघितलं तर खूप छान इंटेरियर आहे हॉटेलचं. आणि हे आपले 2 प्रमोद आणि सौरभ हे जेवण वगैरे घालतं. एकदा त्यांना विचारूयात जेवण कसं होतं. एकदम कडक, विषयच नाही. लय झाले आणि लय क्वांटिटीमध्ये होतं. गुलाबजाम, शेवची भाजी, पनीरची भाजी, सगळं काय काय होतं. त्यामुळे जरा जास्त झाले. आता झोपायचं आहे घरी जाऊन. जेवण एकदम भारी होतं, मस्त होतं जेवण. क्वांटिटीत पण जास्त होतं. आणि आता मला फुल झाले, मला ऑफिसला जायचं आता विषय फुल झालेला आहे. तर इकडे बघा. आणि इकडे जर बघितलं तुम्ही तर इकडच्या साईडला जर तुम्ही जिथनं एंट्री करता त्या साईडला पुढं बघा म्हणजे नॉनव्हेजचं स्पेशल आहे. फुल मटन हॉटेलचंच नाव आहे. बघितलं तुम्ही ते बघा पुढं मटन वगैरे असं म्हणजे भाज्या वगैरे घरगुती पद्धतीने एकदम आहे. आणि ज्या भाकरी आहेत त्या भाकरी जरी बघितलं तुम्ही तर चपात्या आणि भाकरीचं जे काम चालू आहे ते एकदम आपल्या घरी जे असतं. इवन पिठाचे डबे पण बघा तुम्ही घरगुतीच आहेत. पिठाचे डबे वगैरे सगळे तो अशा पद्धतीने आहे. आणि बघा लोक पण आता वाढत चाललेले. आणि इंटेरियर अजून जर आपण थोडं आतमध्ये आलो या साईडला तर जर बघितलं तर इकडून जर आले तर पुढं आपल्याला चिल्ड्रनसाठी प्लेग्राऊंड पण दिलेलं आहे. म्हणजे जर जेवताना लहान मुलं वगैरे असतील ते बघा आता एक छोटा मुलगा येतो त्या मुलाकडून म्हणजे जर खेळायचं वगैरे असेल पोरांना तर छान पद्धतीने इथं थोडं टाईमपास म्हणू शकता किंवा मुलांच्या मनोरंजनासाठी असे हे केलेले आहेत. सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. बघू शकता गेम्स वगैरे खेळू शकतात मुलं सगळ्या. हे बघा हे पण जुन्या पद्धतीचे आपले जे कंदील असतात तो कंदील या ठिकाणी डेकोरेशनसाठी यूज केलेत. म्हणजे एक टच जो आहे तो एकदम असा ओल्ड टच देण्यात आलेला आहे. हे बघा हे ऑल क्लाइम्बिंगचे जे गेम आहेत मुलांना जाण्यासाठी वरती तो खूप छान पद्धतीने दिलेला आहे. इकडे जर बघितलं तर बघा झोपाळा आहे तो झोका खेळताना घसरगुंडी तो म्हणजे खूप छान पद्धतीने केलेलं आहे एकंदरीत. आणि इकडे जर पुढं अजून गेम बघितले तुम्ही तर इकडं पण गेम आहेत. ह्याच्या आतमध्ये जर गेले तुम्ही तर भरपूर एक म्हणजे गार्डनमध्ये जे काय आपले वस्तू असतात त्या इथे एक छोट्याशा कंपार्टमेंटमध्ये ठेवलेल्या आहेत आणि त्याच्या पद्धतीने हे केलेलं आहे. बघू शकता तुम्ही मित्रांनो. आता हॉटेलचा तर इनडोअरचा तर हा एक जस्ट व्ह्यू होता. आता आपण हॉटेलच्या जेवणाच्या क्वालिटीबद्दल बघूयात. इथले जे मॅनेजर असतील त्यांच्याशी आपण बोलूयात आणि त्यांना विचारूयात की कशा पद्धतीने कोणकोणत्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध केल्या जातात. बिकॉज आम्ही जर प्युअर व्हेज घेतलेला आम्ही तो बाकी आता नॉनव्हेजमध्ये कोणकोणत्या व्हरायटी असतील ते सांगतील आपल्याला काय काय असेल तर. चलो त्यांच्याकडे जाऊयात आणि बघूयात आपण. तो हे बघा अशा पद्धतीने जी आहे ती नॉनव्हेज थाली आहे ज्याच्यामध्ये ज्वारीची भाकरी बाकी पीस वगैरे आहेत. आता मला काही एवढं जास्त माहीत नाही बट आहेत बऱ्यापैकी असं आयटम्स आहेत. आणि याच्यामध्ये आपल्याला व्हरायटी पण असते बाजरी आणि ज्वारीची. सो अशा पद्धतीने आहे त्या ठिकाणी. आणि इकडं रस्सा पण दिलेला आहे तरीमध्ये. आणि बाकी स्वीटमध्ये गुलाबजामुन वगैरे. सो खूप छान पद्धतीने पण नॉनव्हेज थाली आहे त्याची. बघा स्पेशल चिकन मटन थाली एवढे तुम्ही बघू शकता. एवढे मेनू आहेत त्याच्यामध्ये. आणि आता जे नॉनव्हेज लोक खातात त्यांना ॲक्च्युअली माहीत असतं की नक्की काय आहे ते. तर ते सांगतील आपल्याला ॲक्च्युली. मित्रांनो आत्ता जी थाळी आत्ता दाखवली तुम्हाला ती म्हणजे अनलिमिटेड थाळी आहे त्याच्यामध्ये नॉनव्हेजची. त्याच्यामध्ये पीस वगैरे अनलिमिटेड नाही राहणार पण बाकीच्या गोष्टी अनलिमिटेड राहतात. हे बघा इकडे जर बघितलं तर पूर्ण फ्रंट व्ह्यू असा आहे म्हणजे आपला डॅशबोर्ड आहे. आणि इकडे किचन आहे. जर किचन बघताल तुम्ही तर किचन पण एकदम घरगुती पद्धतीचं आहे.
म्हणजे भाकरी वगैरे म्हणू शकता तुम्ही. हे जे म्हणजे एकदम प्रॉपर आपलं घरगुती ज्या पद्धतीने चालतो स्वयंपाक त्याच पद्धतीने बघा तुम्ही अशा भाकरी आहेत. आणि पलीकडे तिकडं चुलीवरचं जेवण वगैरे चालू आहे. क्लिनिंग पण बघू शकता तुम्ही. किचन वगैरे जे आहे त्यांचं तर क्लिनिंग पण खूप छान पद्धतीने मेंटेन केलेलं आहे. सो आहे असा व्ह्यू वगैरे आहे. पण शूट झालेलं आहे बघा. आणि इकडे एक तुम्हाला अजून गोष्ट दाखवायची राहिली यांची. वॉश बेसिन वगैरे तुम्ही बघितलं ना इकडे, म्हणजे पहिलीचं सिटिंग अरेंजमेंट पण बघा. 2 ऑप्शन आहेत, एक तर असं खाली बसून आहे किंवा वरती टेबलवरती आहे. आणि वॉश बेसिन बघा म्हणजे एकदम असं ती पितळाचं पराठ वगैरे असतं ना त्या टाईपचा टच दिलेला आहे. हँड वॉश वगैरे सगळं आहे आपल्याकडे आणि अशा पद्धतीने आहे. आणि पुढे जर बघितलं तर आता एक हॉटेलचं इनडोअरच ते मंदिर आहे त्यांनी केलेलं. तर बघू शकता मंदिरामध्ये आपले अशा पद्धतीने व्ह्यू आहे मंदिराचा पण बघू शकता. हे बघा आय थिंक तुळजाभवानी आणि शिवाजी महाराज आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर आहे. बघू शकता या मंदिराला तर एक डेकोरेशन टाईप केलेलं आहे त्यांनी. म्हणजे कम्प्लीट पॅकेज प्रोव्हाइड केलं आहे त्यांनी. म्हणजे पूर्ण हॉटेल, जेवण आणि मंदिर, म्हणजे एक मनाची शांतता आणि सर्व्हिस पण एक म्हणजे खूप छान आहे. आता मी आपल्या दोन हिरोंकडे देतो, त्यांचा फीडबॅक ऐका तुम्ही. त्यांनी पण आता 2 थाळ्या खाल्लेल्या आहेत आणि याच्या आधी पण ते खाऊन आलेले आहेत. तर प्रमोद आणि सौरभ याच्या आधी पण ते एकदा आलते आणि त्यांनी मला इकडे आणलं ॲक्च्युली. ते म्हणले हॉटेल चांगलं आहे. तो सौरभ आहे ना इकडं. आता हे दोघं जण सांगतील आपल्याला की त्यांचा कसा एक्सपिरियन्स होता आधीचा आणि आत्ताचा. बरं, आम्ही पहिल्यांदा पण व्हिजिट केलेलं आहे हॉटेलला आणि पहिल्यांदा टेस्ट चांगले लागल्यामुळेच आता आम्ही आलेलो आहे. आणि महेशच्या आज व्हिजिट होती सासवडला, तर म्हटलं चला आज ते जेवण तर झालंच पाहिजे, त्यामुळे इकडे व्हिजिट केलं. आणि थाळी खरंच क्वांटिटीत पण जास्त आहे आणि टेस्टला पण जास्त आहे. म्हणजे ॲक्च्युली 2 भाकरी येतात, मी एकच भाकरी खाल्ली. एक भाकरी तशीच राहिली. ते तर आहेच ना, क्वांटिटी पण भरपूर आहे आणि टेस्ट पण चांगली आहे, सर्व्हिस चांगली आहे, क्लिनिंग वगैरे, इंटिरियर बेस्ट आहे. अजून काय पाहिजे. बरोबर ठीक आहे. तर हॉटेलचं इंटेरियर भारी आहे. अजून परत असं ट्रीटमेंट भारी आहे. प्रत्येक कस्टमरला व्यवस्थित ट्रीट करतायत. सगळ्या गोष्टी क्वांटिटीमध्ये, टेस्टमध्ये सगळ्यात बेस्ट आहे. आणि मेन पॉईंट म्हणजे आल्यानंतर एकदम हिस्टॉरिकल टाईपमध्ये फील येतं आहे. इकडं आलं की पूर्ण वाडा टाईप आहे, त्यामुळं भारी वाटते. असं आत्ताच्या ह्याच्यामध्ये चुलमटनच्या ज्या मी गेलेलो आहे भरपूर चुलमटनच्या फ्रँचायझीजमध्ये, पण ह्यातली ही छान वाटली टेस्टमध्ये पण आणि इंटेरियर वगैरे एकदम बेस्ट आहे. तो अशा पद्धतीने आहे. फीडबॅक चांगला आहे. आम्हाला काही पैसे भेटत नाही, जे आहे ते खरं सांगतोय तुम्हाला. चांगलं आहे जेवण वगैरे. तर चलो भेटूयात आता आपण जेजुरीला. असं झालं आहे मला सासवडवरून आता जेजुरीला जावं लागतं. ते तुषार आणि शुभम तिकडून आलेत. 1 तास झालं बिचारे थांबलेत. आम्ही इकडे बसलो टाईमपास करत. तर तिथे गेल्यावर जरा त्यांच्या 2 शिव्या खाऊ आणि निघूयात आपण आपल्या जर्नीला. चलो बाय बाय. एकदा हॉटेल परत एकदा बघून घ्या तुम्ही. तुम्हाला दाखवतो बघा माझ्या बॅक साईडचं हे हॉटेल चुलमटन. चल बाय.